बिल्कुल पहले और सर्कल के दायरे के अंदर और बल्लेबाज को मालूम होता है कि सर्कल के बाहर बड़े स्ट्रोक रोकने वाले हैं। लेफ्ट आर्म और द विकेट बिल्कुल इस बार इनसाइड लगी गेंद जारी है थर्ड मैन सीमा रेखा के बाहर अंपायर चाल के सर का इशारा खूबसूरत चौका। शुक्रिया डीजे मास्टर। इसी 4 रन के साथ नामचीन बल्लेबाज निलेश पाटिल ने अपनी पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, अपना अकाउंट खोला, टीम का अकाउंट खोला। टीम का स्कोर बन चुका है बेलवली क्रिकेट टीम का यानी कि 4 इस ओवर की दूसरी गेंद बिल्कुल अच्छी गेंद थी, जोरदार अपील यानी कि गेंद जा रही है थर्ड मैन रीजन अंपायर का इशारा 22 का शानदार चौका। शुक्रिया डीजे मास्टर। इसी 4 रन के साथ जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से बगैर कोई फिक्र कोई आड़ एक शानदार शुरुआत हो चुकी है बेलवली क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो नीलेश का जिक्र करना होगा। स्वप्निल पाटिल गेंदबाजी के लिए तैयार, ये गेंद बिल्कुल अच्छी थी, गुड लेंस फॉर यहाँ पर बिल्कुल ब्लॉकर में फेंकी थी गेंद, बल्लेबाज भाग्य से ले रहे इस बार गेंद को ऑन साइड रीजन में खेलना चाहते थे, गेंद और बिल्कुल ऑफ साइड रीजन में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और नतीजा आपके सामने एक डॉट गेंद की समाप्ति, एक जबरदस्त कमबैक करते हुए गेंदबाज स्वप्निल। लेफ्ट आर्म और द विकेट इस बार ड्राइव किया बिल्कुल डीप से बिल्कुल यहाँ पर गुड रनिंग मिड द विकेट करीबी मामला हो सकता था, गेंद सिली मिड ऑफ के रीजन में शानदार फील्डिंग का प्रदर्शन लेकिन उससे बेहतर रनिंग मिड द विकेट। 1 रन, इसे 1 रन के साथ जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से बगैर कोई विकेट कोई 9 सागर आपण पाहतो बेलवली क्रिकेट संघ इथे खेळतो आणि बेलवली क्रिकेट संघाची फार मोठी ती म्हणजे बेलवलीचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आमचे मित्र आपल्या सर्वांचे मित्र दिनेश पाटील बेलवली आपलं आम्ही स्वागत करतो। दिनेश पाटील सर फार मोठी ओळख शिवभक्त समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने इतिहासावर फार मोठी पकड। इस ओवर की शॉर्ट पिच गेंद ड्राइव किया, गेंद जा रहे कवर पॉइंट 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका। शुक्रिया डीजे मास्टर। टीम का टोटल बनता हुआ 13 कमाल की बल्लेबाजी, ये गेंद अंदर आती हुई और मिडल स्टंप भी कर दिया, पहला सदमा पहला विकेट बेलवली क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ और इसी के साथ ओवर की समाप्ति। शुक्रिया डीजे मास्टर। एक ओवर की समाप्ति के बाद जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है, 1 विकेट खोने के बाद 13 आउट होने बल्लेबाज राकेश मात्रे क्लीन बोल्ड आउट होकर 4 रनों का योगदान देकर पहले में लौट चुके और सिद्धिविनायक बाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से सागर की बात करें तो स्वप्निल पाटिल कभी महंगे गेंदबाज साबित हो चुके लेकिन स्वप्निल पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 13 रन और एक महत्वपूर्ण सफलता की जिस बल्लेबाज के आक्रामक बल्लेबाजी के ऊपर बेलवली क्रिकेट टीम काफी हाथ तक निर्भर, वो बल्लेबाज राकेश मात्रे यानी कि एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु और सर्वश्रेष्ठ सबसे अनुभवी क्रिकेटर राकेश मात्रे बैक टू द पैविलियन। दूर वाले चोट से गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज समीर नाइक यानी कि स्वर्गीय जानकी बाई खारकर पैविलियन एंड से मारा करेंगे निश्चित रूप से और निश्चित रूप से गेंदबाजी के लिए तैयार सामना करेंगे बल्लेबाज नीलेश पाटिल, एक जूनियर नीलेश और एक सीनियर नीलेश पाटिल यानी कि निश्चित रूप से नीलेश अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार, जो सीनियर है नौशेखर बल्लेबाज जूनियर गेंदबाजी के तैयार, गेंदबाज समीर गेंदबाजी के तैयार। यदि सिद्धि विनायक वाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो अपनी निजी दूसरी पहली और टीम की ओर से दूसरी ओवर की पहली गेंद फेंकने के लिए तैयार, स्वर्गीय जानकी बाई खारकर पैविलियन एंड से मारा करेंगे और सामना करेंगे नीलेश पाटिल। गेंदबाजी के लिए तैयार, इस बार पहली गेंद फेंकने के लिए तैयार,
ये गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, ड्राइव किया, गेंद जा रही है, वन बाउंस डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। डीजे मास्टर इसी 4 रनों के साथ बेलुली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है। 1 विकेट खोने के बाद 17 आउट होने वाले बल्लेबाज है राकेश मात्रे। हालांकि निश्चित रूप से सागर मंडोकर इस स्ट्रोक को देखा था, जैसे कि हमने स्ट्रोक को देखा, स्ट्रोक में कोई ताकत का इस्तेमाल नहीं था, टाइमिंग बेमिसाल था, लेकिन प्लेसमेंट की बात करें, यानी गेंद टप्पा खाने के बाद सीधा बल्ले पर आई थी, अक्रॉस द लाइन के लिए फट गया बिल्कुल बल्लेबाज ईश्वर के राइट आर्म और विकेट। इस बार गेंद को खेला, गेंद जा रही फॉलो द डिवीजन में, फील्डर वहां पर तैनात, 1 रन, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते, लेकिन राकेश यानी कि सीनियर राकेश ने मना किया। 1 रन, 1 रनों के साथ जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है। 1 विकेट खोने के बाद 18। यदि 2 टीमों के बीच में यदि 2 टीमों की बात करें तो सागर बेलवली क्रिकेट टीम अपने एरिया की ताकतवर टीम है, और ऑल 11 क्रिकेट टीम की बात करें तो इस एरिया की ताकतवर टीमें, और मुकाबला हमेशा ताकतवर टीमों के बीच में खेला जाता है। जितना बड़ा संघर्ष है उतनी बड़ी जीत होती है दोस्तों। गेंदबाजी के लिए तैयार, गेंदबाज ये गेंद थी बिल्कुल अच्छी, यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए समीर नाइक, यानी कि पहले गेंद शॉर्ट पिच गेंद फेंकी थी। वागड़ी क्रिकेट टीम के कप्तान टॉस के लिए शीघ्र यहां पर संपर्क करें। समीर नाइक गेंदबाजी के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज नीलेश पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। टीम के कोच या बेबस सबक हम देख सकते हैं उमेश पाटिल, जो हमारे नामचीन कमेंटेटर दिनेश पाटिल साहब के छोटे भाई। ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बिल्कुल शानदार गेंदबाजी, लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे त्रिवेणी संगम गेंदबाजी में। और इस तरह का जब रनों यहां पर गेंदबाजी में मिश्रण होता है, इस तरह का जब मिश्रण होता है तो निश्चित रूप से दोस्तों ऐसे विकेट के ऊपर बिल्कुल गेंदबाज को मदद मिलेगी। लेकिन बल्लेबाज ने सागर मंडोकर क्या करना चाहिए, हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन आएंगे, यदि नहीं आते तो बल्लेबाज ने 1 या 2 रन के ऊपर भी अपना ख्याल, अपना ध्यान, लक्ष्य केंद्रित करना चाहिए, फोकस करना चाहिए। ईश्वर की दूसरी गेंद, बिल्कुल अगली गेंद, शानदार गेंदबाजी, धीमे हाथों से यदि गति परिवर्तन की बात करें तो गेंदबाज समीर नाइक ने यहां पर प्रभावित किया। पहले गेंद के ऊपर चौका दागा था बल्लेबाज ने, दूसरी गेंद के ऊपर 1 रन, और लगातार 3 गेंदें यहां पर निगेटिव यानी कि डॉट गेंदें फेंक चुके गेंदबाज। और क्रिकेट में अक्सर कहते हैं कि क्रिकेट का मुकाबला गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है। क्रिकेट में साझेदारी और डॉट गेंद सब सेम मानी जाती है, और उसी तरह की गेंदबाजी। लेकिन जहां तक सवाल है नीलेश के बल्लेबाजी का, नीलेश एक आक्रामक बल्लेबाज है। ये बल्लेबाज बिल्कुल गेंद को खेला, मिड विकेट बिल्कुल जारी है, रिजर्व में गेंद, शानदार फील्डिंग, लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर। अंपायर जैन पाटिल सर का इशारा, शानदार चौका, टीम का टोटल बन चुका है 22। नो बॉल, शुक्रिया डीजे मास्टर। प्रीत 9 गेंद, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बन चुका है यानी कि 23। प्रीत हो गई, बिल्कुल आप जानते हैं कि क्रिकेट के परिभाषा में कमजोर कड़ी, लेकिन देखना है बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होते इस गेंद के ऊपर, या गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी। गेंदबाजी के लिए समीर तैयार, ये गेंद हवा में बिल्कुल, लेकिन गेंद नो बॉल, बिल्कुल पहले प्रीत गेंद थी, और इसी के साथ 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। इसी 1 रनों के साथ यहां पर टीम का टोटल बन चुका है जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद 24। एक सफल ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 1 विकेट खोने के बाद 24। शुक्रिया डीजे मास्टर, बिल्कुल हमारे साथी स्कोरर यहाँ पर जानकारी दे रहे हैं कि सिद्धि विनायक
वाल 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से समीर नाइक भी काफी महंगी गेंदबाज साबित हो चुके हैं। समीर का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 11 रन, कोई सफलता नहीं है। सागर मांडवकर मैदानामध्ये आपण श्वान पथक पाहतो, परंतु एक मॅच मला एक सामना क्रिकेट दुनियाला असा आठवतं की 1993 मध्ये युरो कपचा सामना बघितला होता। त्यावेळेस फलंदाजी करत होता क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर, आणि सचिन तेंडुलकरने खऱ्या अर्थाने त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मुंगूस खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आल्यानंतर सचिनने खऱ्या अर्थाने प्रतिक्रिया दिली की भारतीय क्रिकेट संघासाठी ते लाभदायक ठरलं। 1993चा जर आपण युरो कपचा विचार केला, दिल्लीच्या नेहरू स्टेडियम मध्ये मॅच खेळला, अतिशय प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला होता आणि चक्क भारतीय क्रिकेट संघाने साउथ अफ्रीकेला परास्त केलं होतं। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाज स्वप्निल लेफ्ट आर्म और द विकेट, जोरदार प्रहार करना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति। स्वप्निल पाटिल अपनी निजी दूसरी और टीम की ओर से तीसरी ओवर की दूसरी गेंद के लिए तैयार, सामना करेंगे नीलेश पाटिल। सागर, मैंने पहले कहा था कि हर गेंद के ऊपर चौके छक्के से रन नहीं आ रही है तो बल्लेबाज ने 1 या 2 रन लेकर निरंतर अपने स्ट्राइक को रोटेट करना चाहिए। गेंदबाजी के लिए स्वप्निल पाटिल तैयार। नीलेश आक्रामक बल्लेबाज अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे, जोरदार अपील हो चुकी थी, अंपायर का इशारा, लेग बाय का यानी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 26 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी हो चुकी है और इसी 1 रनों के साथ जय दुर्गा माता बेलूली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है, यानी कि निश्चित रूप से 24। वाकड़ी क्रिकेट टीम के कप्तान और नावाखाड़ी क्रिकेट टीम के लिए यह दूसरा कॉल होगा, दूसरी पुकार होगी कि जल्द से जल्द टॉस के लिए संपर्क करें। टीम का टोटल बन चुका है यानी कि 25। मैदान इनिंग संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण श्वान पथक पाहतो, अर्थात आपल्या ग्रामीण भाषामध्ये कुत्रा, त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करायची आहे। ये गेंद बिल्कुल पाएगा, बिल्कुल गेंद लेफ्ट स्टंप के काफी बार, अंपायर का इशारा, चल के सारा में इशारा करते हुए वाइड गेंद करार, यानी कि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। टीम का टोटल बन चुका बेलूली क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद 26। आउट होने बल्लेबाज राकेश मात्रे। ईश्वर की अगली गेंद, जोरदार प्रहार, गेंद जारी है, बिल्कुल सिलिमिडॉन के विजन में 1 रन, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे थे। 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है और इसी 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है। निश्चित रूप से यहां पर 27। दोनों टीमों के बीच में शानदार मुकाबला दोस्तों, रन बन सकते हैं इस विकेट के ऊपर, रन बनाने वाला चाहिए, यानी काफी शातिर बल्लेबाज है। लेकिन गेंदबाज की भी बात करें, स्वप्निल पाटिल का भी जिक्र करना होगा, लेकिन जहां तक सवाल है नीलेश पाटिल के बल्लेबाजी का, हाँ बिल्कुल कांचन पालकर मैन फ्रॉम केवल है, यानी कि हमें यहाँ पर जानकारी देते हुए हमारे कि बेस्ट स्कोरर में जिनकी गणना की जाती है कि इस बल्लेबाज ने डे क्रीड़ा प्रतियोगिता में 5 गेंदों के ऊपर 5 छक्के दागे थे इस मैदान के ऊपर, 1 ही रन, टीम का टोटल बनता हुआ 28। यानी कि अक्सर कहते हैं ना, वो इतिहास यहाँ पर बन चुका है दोस्तों, लेकिन इतिहास बनता है बदलने के लिए। हम अक्सर कहते हैं ना कि nobody can guarantee that every coming day is good for us, if our good luck with us definitely that is good for us। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, ये गेंद हवा में, बिल्कुल गेंद जारी है, लॉन्ग ऑन के ऊपर से, लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद सीधा 6 रनों के लिए। शुक्रिया डीजे मास्टर। और इसी 6 रनों के साथ जय दुर्गा माता टीम का, बेलूली क्रिकेट टीम का टोटल बन चुका है 1 विकेट खोने के बाद, यानी कि 34। क्या कमाल की बल्लेबाजी, जोरदार स्वागत किया गेंदबाज का, पर यहाँ पर फुटवर्क का इस्तेमाल किया, शानदार बल्लेबाजी करते हुए नीलेश। ये गेंद एक बार फिर से अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे प्राइम लेग रीजन में, लेकिन गेंद और बल्ले का ठीक ठाक से संपर्क नहीं हुआ और एक सफल गेंद की समाप्ति, महंगे ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद जय दुर्गा माता, निश्चित जय दुर्गा माता बेलूली क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 1 विकेट खोने के बाद यानी कि 34। इसे स्वप्निल पाटिल का सेकंड स्पेल में गेंदबाजी की बात करें, इस ओवर में 10 रन देकर यह बिल्कुल कोई सफलता नहीं मिली और कोई मिलकर गेंदबाजी का विश्लेषण 2 और 23 रन और एकमात्र सफलता
होगा। अभी भी रुका हुआ स्कोर है बेलोली क्रिकेट टीम का, एक विकेट खोने के बाद 34। अभी अंतिम 2 ओवर बचे, अंतिम 2 ओवर का आगे का आंखों देखा सुनाने चलते हैं मराठी के हमारे बेस्ट कमेंटेटर और हमारे अच्छे बेस्ट दोस्त, निश्चित रूप से बेस्ट फ्रेंड सागर मांडवकर मेरे। हॅलो, धन्यवाद एमडी सर. वळूया आपण सामन्याकडे. जी स्पर्धा आपण पाहतोय माजी खासदार चषक, ही स्पर्धा आपण जरूर पाहतोय. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना, 2 संघ मैदानामध्ये जरूर उतरलेत आणि 2 संघ आपण पाहिले तर एका बाजूला जेडीएम बेलवली संघ जो खास करून पुरस्कृत केलाय, स्पॉन्सर केलाय, ज्यांचे बिग सपोर्टर विलास पाटील साहेब यांचे सुद्धा आम्ही आभार मानणार आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्याखाली उतरलेला जेडीएम बेलवली संघ आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा सिद्धिविनायक महाल संघ यांच्यामध्ये रंगतदार सामना. जिथे फलंदाजी करतोय जेडीएम बेलवली संघ. हा चेंडू बॅट मधून सुपर क्लास दाखवतोय. चेंडू लॉंग ऑफला, अंपायर सिग्नल स्टेट टू दी लॉंग ऑफ आणि या वेळेला षटकार. थँक्यू टीचर. फलंदाज एमडी सर मैदानावर पाहतोय, तो फलंदाज मैदानावर आग ओकतोय आणि निलेश पाटीलच्या बॅट मधून आपला सुपर क्लास दाखवला. अतिशय देखला फटका. एकूण धावसंख्या 40 धावसंख्येवर. पुन्हा एकदा तोच फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची लाईन पाहिली होती, शॉर्ट सिलेक्शन जरूर केलं होतं आणि इथे आपण पाहिलं बॅट मधून धावा आल्या नाही. बाईच्या स्वरूपात धावसंख्या आपला इशारा पाहिला. 2 पंच मैदानावर सेट आहेत आणि ज्यांच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली तर जेडीएम बेलवली संघ मैदानावर. मैदानाकडे जाऊया आपण. गोलंदाज तयार. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, टॉप एज. मात्र इथे वेळ मिळाली होती आणि या वेळेला संधीचं सोनं केलं. इथे मात्र महत्वाची अनाउन्समेंट, वाकडी संघ इथे खेळणार आहे आणि त्यांचे संघ सहकारी, त्यांचे संघनायक, त्यांचे सपोर्टर कुठे असतील तर आपण इथे आल्याची उपस्थिती दाखवा. आपल्याला विनंती आहे का आपण आयोजकांची संपर्क साधायचा. वळूया आपण थेट मैदानाकडे, जिथे स्पर्धेचा नियम आहे. सर्व संघांना आम्ही ते फॉर्म देतो, त्यांच्या 12 खेळाडूंची नावं आमच्याकडे नोंदवणं या स्पर्धेचा नियम आहे. तर मी विनंती करेन, वळूया मैदानाकडे. गोलंदाज तयार. फुटबॉलचा वापर जरूर केला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली गेला होता. अतिशय क्लोज यष्टीरक्षण आपण सिद्धिविनायक बाल संघाचं खेळाडूंना पाहतोय आणि जिथे गोलंदाजी करणारा सुहास पाटील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा. स्वप्नील पाटीलनं तिसरं षटक फेकलं, 10 धावा आणि या वेळेला सुहास पाटील चौथं षटक फेकतोय. सिद्धिविनायक बाल ज्याने टॉस जिंकल्यानंतर पसंती दर्शवली क्षेत्ररक्षणाची. ऑन साइडला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही आणि इथे फलंदाज निलेश पाटील खेळतोय. आपण पाहिले दोन्ही निलेश पाटील नावाचे खेळाडू मैदानावर, जो विलास पाटील यांना स्पॉन्सर केलेला जेडीएम बेलवली संघ आणि दुर्मिळ योगायोग. एमडी सर मी निश्चित म्हणेन दोन्ही खेळाडूंची आपण नावं पाहिली तर निलेश पाटील, तर इथे थोडस करेक्शन करणारे, सॉरी माफ करा, आपण पाहतोय राकेश मात्रे बाद झाल्यानंतर आपण निलेश पाटीलला मैदानावर पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. इथे इनसाइड सर्कल चेंडू कलेक्ट केला जातो आणि तोपर्यंत फलंदाज एकदा पूर्ण आणि जिथे जेडीएम बेलवली संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी. एकूण धावसंख्या येते 47 ऑन बोर्ड आणि जिथे चौथं षटक समाप्त झाले. काही वेळ आमच्याकडे वळतोय डीजे मॅडी आणि त्यांच्या समेत डीजेचे प्रोप्रायटर सँडी पाटील यांच्याकडे होळी मनोरंजन करण्यासाठी. पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेट संघाला या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निलेश शेठ खारकर, विजय शेठ खारकर आणि दीपक शेठ खारकर त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा चांगल्या खेळाच्या ओटू सागर मांडवकर. होळी मैदानाकडे 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण त्यावेळेला पाहतोय. एकूण धावसंख्या गुणतालिका ताच्या क्रमवारी 47 ऑन बोर्ड.
डीप लॉंग ऑन, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. यावेळेला आपण क्षेत्ररक्षण जरूर पाहतोय. चेंडूच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज माल संघाचा सुशांक. पहिला चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक घेतो अतिशय वेगानं. चपला इथे दाखवले आणि खेळातील सर्वात महत्वाचा घटक धाडस दाखवलं होतं क्षेत्ररक्षकानं. झेल मात्र थोडासा उघड होता. डिफिकल्ट रेग्युलेशन कॅच जरूर होता पण झेल थोडासा उघड होता आणि इथे फलंदाजाने एकदा आपण पाहिलं 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जिथे संघाची धावसंख्या 49 49 धावा. गोलंदाज तयार सुशांत. राईट आर्म राऊंड विकेट. ताकदीचा वापर. पॉवरफुल स्ट्रोक जरूर आहे चेंडू स्क्वेअर लेगला. जिथे मात्र प्रयत्न जरूर केलाय. पंचांचा आमच्याकडे इशारा येताना आम्हाला इथे इशारा केलाय स्किलिंग शॉट 4 धावेसाठी. आपण फलंदाजी करताना जेडीएम बेलोली संघाला जरूर पाहतोय आणि दिनेश पाटील सर आणि त्यांच्या समवेत असलेले विलास पाटील साहेब असले यांनी पुरस्कृत केलेला हा संघ शेवट गोड करायचे आणि या 2 फलंदाजांना ते काम करावं लागेल जिथे निलेश पाटील फलंदाज मैदानावर आहे आणि त्याला साथ देणारा फलंदाज सुद्धा आपण एक सलामीवीर तर एक 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज अशी व्यूहरचना आपण मैदानावर पाहतोय. हा चेंडू पॉवरफुल स्ट्रोक मिड विकेटला पाहायचं. यस इज डास अंपायर सिग्नल दॅट इज इथे मात्र इशारा मिड विकेट क्लिअर करतोय. पंच आमच्याकडे वळले. कन्फ्युजन थोडासा मनामध्ये. इथे मात्र सांकेतिक इशारा येईल 6 धावेसाठी षटकार. डीजे सँडी आमच्या समेत इथे क्लोज चेंडू होता पण सीमा रेषा लगत थोडासा कन्फ्युजन मात्र इथे षटकार पाहायला मिळाला. एकूण धावसंख्या आहे ती 59 ऑन बोर्ड. 59 धावा धापलकावर. गोलंदाज तयार महासंघाचा सुशांक. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 2 आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडू मागे जिथे क्षेत्ररक्षक पोहोचला होता मिड ऑफचा आपण पाहिलं लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेला आणि फलंदाजाला संधी मिळाली. प्रत्येक चेंडू मागे 1 अंक बदलतोय. एक व्यूहरचना आपण नामोहरण करण्यासाठी गोलंदाज आणि प्रथम फलंदाजी करत असताना अर्धशतकाला जरूर गवसणी घातली आणि जिथे जेडीएम बेलोली संघ प्रवास करतोय 61 रन्स ऑन बोर्ड. 61 धावा धापलकावरती. शेवट गोड करायचं या प्रयत्नानं या उद्देशामध्ये मैदानामध्ये धाडस करताना 2 फलंदाज. पहिला अंक पहिलं 17 प्रगतीपदावर असताना आपण पाहतोय जिथे एकूण धावसंख्या गुणतालिकेवर 62 धावा. षटक फेकतोय सिद्धिविनायक महाल संघाचा गोलंदाज सुशांक. या चेंडू मागे कुठलं रहस्य असेल. या चेंडूवर जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू क्लिअर करतोय लॉंग लेगला. पंच आमच्याकडे वळलेत. आणखीन एक चौकार 4 धावा. मैदानाकडे आपण जरूर वळणार आहोत जिथे सिद्धिविनायक महाल आणि जेडीएम बेलोली संघ पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर एमडी सर आपण पाहिली ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली त्या जेडीएम बेलोली संघ दिनेश पाटील सरांना स्पॉन्सर केलेला हा संघ विलास पाटील साहेब असतील आणि त्यांचा संघ मजबूत सुस्थितीमध्ये. तर आपण पाहिलं यावेळेला एकूण धावा 66 66 धावा धाबलकावर आणि 67 धावा पार करायच्या. खेळामध्ये आक्रमकता काय असते याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं तर विराट कोहली आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलं सर्वांच्या गळ्यातलं ताईत असलेला खेळाडू. क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅट मध्ये ज्याने आपली दहशत निर्माण केली आणि आपला आक्रमक स्वभाव आपली आक्रमक शैली क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते आणि या खेळाडूला पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केला असा खेळाडू. वळूया मैदानाकडे. हा नावागाडी क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे बघा. वाकडी क्रिकेट संघाचा संघ स्टेजवर आहे. सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया दिली. विराट कोहली कारण आज जर बघितला कारण सुरुवातीच्या क्षेत्रामध्ये एबी डिव्हिलियर्स
प्रतीश आमचे आयोजन कमिटी मेंबर स्टेजवर यायचे आपण बघा. सागर मांडवकर अतिशय चांगल्या प्रकारे आपण इथे प्रतिक्रिया दिली. आय एम फुली ॲग्रीड विथ यू. तुमच्या मताशी आपल्या मताशी मी सहमत आहे. कारण विराट कोहली आज भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व खऱ्या अर्थाने कुशल नेतृत्व. सुरुवात एक अशी होती की सचिन तेंडुलकर नंतर क्रिकेट जगातला दादा फलंदाज कोण असेल तर सुरुवातीला निश्चित स्वरूपात 3 खेळाडूंमध्ये रंगत सलामीची जोडी मैदानामध्ये तो साऊथ आफ्रिकेचा नावाखारीचा संघनायक स्टेजवर यावा. साऊथ आफ्रिकन क्रिकेट संघाचा एबी डिव्हिलियर्स, त्याच्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघाचा संघनायक रूट्सला पण बघितलं, त्याच्यानंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा विल्यमसन आणि विराट कोहली असा या 4 खेळाडूंमध्ये फार मोठी या रंगत आपल्याला बघायला मिळेल की जगातला सर्वाधिक ताकदवर क्रिकेटर कोण असेल तर विराट कोहलीने. आज जरी एबी डिव्हिलियर्सचं एक नाव मोठं असेल तर निश्चित स्वरूपात विराट कोहली जगातला सर्वाधिक मोठा क्रिकेटर म्हणून आज विराट कोहलीकडे बघितलं जातं. मित्रांनो, सचिन तेंडुलकर क्रिकेटची देवता, त्याच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर. कारण सचिन तेंडुलकरला क्रिकेटचं देवता का म्हटलं जातं? सलामीची जोडी मैदानामध्ये. कारण ऑस्ट्रेलियाचा एकेकाळचा सलामीचा फलंदाज खऱ्या अर्थाने ज्याने मॅथ्यू हेडनने म्हटलं होतं की डेडिकेटेड टू सचिन तेंडुलकर, आय हॅव सीन गॉड ही इज प्लेइंग क्रिकेट फॉर इंडिया बाय द मॅथ्यू हेडन ऑस्ट्रेलिया. त्याने असं म्हटलं होतं की मी भारतासाठी खेळताना तो देव बघितला, तो देव म्हणजे क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर. तर दोस्तों, चलते इस मैदान के ऊपर सभी तमाम दर्शकों को एक बार फिर से हम याद देना चाहेंगे कि ये मुकाबला, ये मैच निश्चित रूप से सिद्धि विनायक वहाल विपक्ष यानी कि जय दुर्गा माता बेलवली क्रिकेट टीम के बीच में खेला जा रहा है. वाल क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता और टॉस जीतने के बावजूद पहले फील्डिंग करने का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए न्योता दिया था बेलवली क्रिकेट टीम को. नाणेफेकीसाठी सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने समाजाला फार मोठं योगदान देणाऱ्या ज्यांना देशाची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यांच्या नशिबी ते आदरणीय श्री जाधव सर आपल्यास आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभास से नाणेफेक करावं. तर निश्चित रूप से पहले बल्लेबाजी करते हुए है यहाँ पर बेलवली क्रिकेट टीम ने 5 ओवर में 66 रन होकर 67 रनों का लक्ष्य खड़ा किया. यानी कि बेलवली क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने वाहल क्रिकेट टीम की गेंदबाजी को नावाखाड़ी क्रिकेट टीम के कप्तान ने टॉस जीता है. टॉस विनिंग कैप्टन नावाखाड़ी टीम शुड इन्फॉर्म इमीडिएटली ऑफ द डिसीजन वेदर टू बैट एंड फील्ड. तो दोस्तों, बिल्कुल जीत के लिए पहले बल्लेबाजी करते हुए बेलवली क्रिकेट टीम के बल्लेबाजों ने वाहल क्रिकेट टीम की गेंदबाजी को उजागर करते हुए सिर्फ 5 ओवर में 66 रन होकर 67 रनों का लक्ष्य खड़ा किया. याच दरम्यान एमडी सर जी काही दिवसापूर्वी झांसीच्या मैदानावर स्पर्धा झाली आणि आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता महाराष्ट्राचा सुपर डुपर स्टार विश्वजित ठाकूर याचे सख्खे बंधू अभिजित ठाकूर उर्फ छोट्या यांची सुद्धा उपस्थिती स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय का आपण गुणवान खेळाडू आम्ही त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यंग खेळाडूंचा आदर्श असलेला अभिजित ठाकूर उर्फ छोटा जो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता शिवशंभो ट्रान्सपोर्ट झांसीच्या स्पर्धेत. खरे अर्थाने निश्चित स्वरूपात सागर मांडवकर बिल्कुल अपने सही कहा. इस ओवर की पहली गेंद राकेश शाह, इस बार गेंद को ड्राइव किया, गेंद जारी है डीप स्क्वायर लेग, 1 बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. खऱ्या अर्थाने मित्र डीजे मास्टर थांबवतो. रायगडच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्यांची गणना केली जाते ते आमचे सहकारी मित्र इथे अभिजित ठाकूर याला सन्मानित केला जात आहे. आमचे आयोजन कमिटी मेंबर्स आयोजक आमचे लाडके आयोजक विजय शेठ खारकर यांच्या शुभ हस्ते ईश्वर की पहली गेंद, ईश्वर की अगली गेंद पे दूसरी गेंद पे क्रिकेट तैयार. इस बार गेंद को खेला बिल्कुल फॉलो द कंडीशन में एक कोई रन की यहाँ पर निश्चित रूप से गुंजाइश नहीं. डॉट गेंद की समाप्ति शुरुआत काफी अच्छी हो चुकी है. समीर पाटिल शानदार बल्लेबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर बल्लेबाज ने डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर चौका दागा था. राकेश इस बार गेंद को खेला बिल्कुल मिड ऑफ के रीजन में, गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका. चमत्कार करणार नाही, नमस्कार होणार नाही.
शुक्रिया डीजे मास्टर। इसी 4 रन के साथ नामचीन बल्लेबाज समीर पाटिल पहुंच रहे, यानी कि 8 पार 2 चौके की मदद से पहली पारी थी, बिल्कुल बारी थी बेलवली क्रिकेट टीम की। आप बारी है बिल्कुल निश्चित रूप से बहाल 11 क्रिकेट टीम के ए बल्लेबाज जिस तरह बल्लेबाजी कर रहे हैं मानो रोकना मुश्किल। शॉर्ट पिच गेंद थी, ड्राइव गेंद हवा में करीबी मामला, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का पहला सदमा, पहला विकेट वाल क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ समीर पाटिल के रूप में। गगन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ। शुक्रिया डीजे मास्टर। यहाँ पर बिल्कुल सैंडी पाटिल वलवली और मैडी आपका हम स्वागत करते हैं। बिल्कुल शानदार धुन और शानदार बिल्कुल योगदान आपका भी हम स्वागत करते हैं आयोजन कमेटी की ओर से। और जिस विकेट के लिए निश्चित रूप से बेलवली क्रिकेट टीम के नामचीन गेंदबाज एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर राकेश मात्रे ने यहाँ पर पासा डाला था, बिल्कुल मछली जाल में, बड़ी विकेट जाल में फंसी, और नामचीन बल्लेबाज समीर पाटिल अपनी टीम के लिए 8 रनों का योगदान देकर बैक टू द पैवेलियन। ये गेंद पटकी हुई गेंद है, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद में थोड़ी उछाल थी, डॉट गेंद की समाप्ति, कमाल की गेंदबाजी और कमाल की वापसी। दोस्तों इसे कहते हैं कि एक दूसरे को परख कर हथियार चलाना अक्सर सबसे बड़ा क्रिकेट माना जाता है, लेकिन संघर्ष करो विपक्षी क्रिकेट टीम के खेमे में जाकर संघर्ष, और उसी तरह का संघर्ष है। शानदार स्ट्रोक, गेंद हवा में, मिस्टर यहाँ पर मिस्टर अंडरस्टैंडिंग और बल्लेबाज के पारी का दूसरा विकेट बैक टू बैक पहले में लौटता हुआ। शुक्रिया डीजे मास्टर। आणि खऱ्या अर्थाने दुसरा विकेट मैदान से बाहेर अर्थात मैदानाच्या समोर आम्ही पाहतो जी डेची स्पर्धा संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये फार मोठी चर्चित झाली। सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक कोपरोलीच्या मैदानावर ते कोपरोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश शेठ पाटील यांचे सुपुत्र आणि त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक रोशन शेठ पाटील आपल्या इथे आगमन झालेलं आहे। मी नीलकंठेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने आपलं स्वागत करतो। विनोद भोपी ग्राम पंचायत सदस्य बागड़े अपने स्वागत है। दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला दोनों टीमों के बीच में, 2 बल्लेबाज पहले में लौट चुके हैं। राकेश का जिक्र करना होगा, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, राकेश का गेंदबाजी का विश्लेषण बिल्कुल, 1 और 8 रन और 2 सफलता। दूर वाले चौर से गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाज नीलेश पाटिल बल्लेबाजी में कयामत का कहर मचाता इसमें विकेट के ऊपर, इस मैदान के ऊपर, और वो गेंदबाज के रूप में अभी गेंदबाजी की बागडोर संभालती हुई है। विकेट, आक्रामक बल्लेबाज बिल्कुल अमर पाटिल, जिनके आप बॉडी लैंग्वेज देख सकते हैं दोस्तों। और सागर मांडवकर हम अक्सर कहते हैं कि क्रिकेट में बने रहना है और क्रिकेट में बड़ी लंबी पारी खेलनी है, लंबी क्रिकेट खेलनी है तो अपने फिजिकल फिटनेस के ऊपर ध्यान देना चाहिए। और उसी तरह के फिजिकल फिटनेस के क्रिकेटर, एक स्ट्रांग बॉडी लाइन के क्रिकेटर हम देख सकते हैं मैदान क्या है, मैदान 20 विकेट के ऊपर बिल्कुल अमर गेंदबाजी के तैयार स्वर्गीय जानकी बाई खारकर पैवलियन एंड से मारा करने के लिए तैयार नीलेश। और विकेट जोरदार प्रहार किया है, ताकत का इस्तेमाल, गेंद जारी है, लॉन्ग ऑन, बिल्कुल शानदार फील्डिंग का प्रदर्शन, 1 रन, 1 से ज्यादा कुछ नहीं, बिल्कुल मानो लग रहा था गेंद सीमा रेखा के बाहर जा रही है, लेकिन कमाल की यहां पर जहां पर फील्डिंग का प्रदर्शन, 5 रन बिल्कुल रोक चुके हैं, तारीफ करनी होगी। और 1 रन के साथ अमर ने अपना खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया है 9 पर, अभी भी रुका हुआ स्कोर है, यानी कि जीत के लिए विपक्षी क्रिकेट टीम ने 66 रन ठोकर, यानी कि 67 रनों का जो लक्ष्य खड़ा किया है, 66 रन ठोकर बिल्कुल इस लक्ष्य को बड़ा भी नहीं और छोटा भी नहीं कहा जा सकता। ईश्वर की शॉट पिच कहती है, ड्राइव किया, गेंद जा रहे बिल्कुल लॉन्ग लेग के ऊपर से शानदार छक्का। बचना है हसीनों
इलेवन क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद दिलेश इस बार गेंद हवा में है, अभी गेंद के नीचे फील्डर और यहां पर बिल्कुल मिसअंडरस्टैंडिंग, बल्लेबाज को जीवनदान, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रही है और गेंद देखते देखते सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। शुक्रिया डीजे मास्टर और इसी 4 रनों के साथ सिद्धि विनायक वाल 11 क्रिकेट टीम जबरदस्त कमबैक, टीम का रुका हुआ स्कोर है, यानी कि 2 विकेट खोने के बाद 19 होने वाले बल्लेबाज समीर पाटिल 8 रन का योगदान देकर पहले में लौटे और उसके बाद में समीर नाइक विदाउट स्कोर पर पहले में लौटे। नैया बीट बबर में उपस्थिति, लेकिन निश्चित रूप से संकेत अपना जहरीला इरादा स्पष्ट करते हुए कमाल की बल्लेबाजी। ये गेंद थी बिल्कुल शॉर्ट पिच मिडल स्टंप पर फेंकी थी, गेंद जा रही मिड विकेट क्षेत्र में, फील्डर तैनात, 1 रन टीम का टोटल बन चुका है, यानी कि निश्चित रूप से 20। जिस तरह बल्लेबाजी कर रहे सागर मंडोकर, संकेत नाइक, संकेत घरत की बात करें तो जिस तरह की बल्लेबाजी कर रहे, मानो इस बल्लेबाज को रोकना एक चुनौती बनती जा रही, इस बल्लेबाज को रोकना मिट्टी से तेल निकालने के बराबर, या फलंदाजाला रोकणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखा। ईश्वर के अगली गेंद, जोरदार ताकत का इस्तेमाल, गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए, शानदार दंदनाता हुआ छक्का। शुक्रिया डीजे मास्टर और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है सिद्धि विनायक वाल 11 क्रिकेट टीम का, यानी कि निश्चित रूप से 2 विकेट खोने के बाद 26। ईश्वर की बात करें बेलुली क्रिकेट टीम के दृष्टिकोण से, नीलेश पाटिल का भी महंगे गेंदबाज साबित हो चुके हैं। नीलेश पाटिल का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 18 रन, कोई सफलता नहीं है, रन और गेंदों के बीच में अभी समीकरण, 18 गेंदें बची है, जीत के लिए 41 रन चाहिए और उसका आगे का आंखों देखाल सुनाने चलते विवरण के लिए हमारे साथी कमेंटेटर एक हमारे अच्छे दोस्त सागर मंडोकर के पास। धन्यवाद एमडी सर. वळूया आपण सामन्याकडे, जिथे सामना आपण जरूर पाहतोय. 67 धावांचा पल्ला आहे ते पार करायचा. 67 रन्स टू विन. दुसरा अंक जरूर पाहतोय, जिथे 2 षटक समाप्त झाल्यानंतर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना जेडीएम बेलवल्या आणि सिद्धिविनायक वाल यांच्यामध्ये होणारी लढत. तर चेंडू ज्याच्या हातामध्ये दिलाय तो गोलंदाज यावेळेला येणारे मंगेश पाटील. तर मंगेश पाटील गोलंदाज तयार. 12 चेंडूचा खेळ ते समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाण्यात घेऊन आली केवळ ऍट दी स्टेज. तर धावसंख्या ती 26. फ्लॅशबॅक मध्ये जाऊन एमडी सर आपण पाहिले, जेव्हा जेडीएम बेलवली संघाने फलंदाजी केली होती आणि 2 षटकामध्ये 24 धावा ठोकल्या होत्या, हा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. तर मंगेश पाटील चेंडू फेकेल, सामना करेल वाल संघाचा फलंदाज संकेत करत. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न, जिथे पंच आमच्याकडे सरकले, सांकेतिक भाषेमध्ये इथे इशारा केला का चेंडू स्क्वेअर आणि 1 धाव मिळेल ती फलंदाजी करताना सिद्धिविनायक वाल संघाला. ग्रामीण क्रिकेटमध्ये खूप सारे टॅलेंट आपण पाहतोय, कारण क्रिकेट खेळण्यासाठी 11 खेळाडूंची गरज असते आणि इथे आपण पाहिलं फलंदाजी करताना संकेत करत जो 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावर दहशत निर्माण करेल का, दादागिरी निर्माण करेल का. मैदानावर फलंदाज अमर पाटीलला पाहतोय. मैदानावर जशी करत तशी फलंदाजी वाल संघाच्या माध्यमातून या फलंदाजाकडून पाहिले. मात्र इथे जेडीएम बेलवली संघ, विलास पाटील साहेब असतील, दिनेश पाटील सरांना पुरस्कृत केलेला संघ, लक्ष थोडस मोठी आपण धावसंख्या पाहिली तर 67 टार्गेट समोर असताना हे आव्हान तब्बल आव्हान मापक बनेल का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. मैदानाकडे वळणारा जिथे गोलंदाज मंगेश पाटीलला अद्याप 1 चेंडू फेकला, 1 चेंडू अवांतर होता आणि फलंदाजी करणारा वाल संघाला मैदानावर पाहतोय. गोलंदाज तयार, कट करण्याचा प्रयत्न,
थोडासा माइंड वापरतोय आणि क्रिकेटमध्ये हे सगळ्यात आवडणारं तंत्र आहे. जेव्हा आपला संघ अडचणीमध्ये असतो तेव्हा सिंगल डबलला प्राधान्य देणं, चांगला चेंडूचा सन्मान करणं, खराब चेंडू सीमारेषा बाहेर काढणं हे फलंदाजचं तंत्र आहे. इथे अमर पाटील कडून खूप मोठ्या अपेक्षा. ताकदीचा वापर, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल शॉट, 6 धावेसाठी षटकार. तुझी माझी जोडी जमली ग अशी सागर, आपण अमर पाटीलची शरीरयष्टी पाहतो त्या प्रकारची फलंदाजी सुद्धा इथे मैदानामध्ये बघायला मिळतो आपल्याला. मैदानाकडे आपण जरूर जाणार आहोत. तर या वेळेला 67 धावा पार करायचे आहेत. फलंदाज मैदानावर अमर पाटील या संकेत घरत या दोन संघावर संघाची खूप मोठी जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी इथे फलंदाज पार पडतील का? गोलंदाज जो मंगेश पाटील तयार. हा चेंडू पूल केलाय, व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करेल आणि इथे अतिशय देखना फटका, मनमोहक फटका लगवलाय 4 धावेसाठी लॉंग लेगला. पाहायचं कुणामध्ये किती क्षमता आहे, कुणामध्ये किती कुवत आहे आणि आपली धमक, आपली चमक कोण दाखवणार. जे ते पल्ला पार करायचे. 67 रन्स टू विन, 67 धावा धावफलकावर आणि संघाची धावसंख्या सिद्धिविनायक महाल संघ 38 रन्स ऑन बोर्ड. चेंडू आणि धावांचं कॅल्क्युलेशन, चेंडू आणि धावांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण इथे पाहिलं तर 13 चेंडू आणि 29 धावेची गरज. इथे व्यूहरचना काय आखेल गोलंदाज मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. जेडीएम बेलोली संघ मैदानावर इथे मैदानाच्या चारी बाजूला एमडी सर पाहिलं अमर पाटील मध्ये क्षमता आहे आणि त्याने तिथे नावानिशी सिद्ध केल्या. आपण मैदानाच्या चारी बाजूला खेळू शकतो आणि इथे गोलंदाजांसमोर एक चांगल्या फलंदाजाचं प्रदर्शन दाखवलंय. आमच्या मंचाच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर जे विरुद्ध दिशेला ब्लॅक स्क्रीन आहे आणि त्याच्या बाजूला काही प्रेक्षक आहेत बघा, जिथे आमची व्हाईट कलरची बाउंड्री आहे आणि तिथे तुम्ही अडथळा निर्माण करता. आपल्याला विनंती आयोजकांच्या असे निदर्शनामध्ये आलेत, जो आमचा पडदा आहे व्हाईट कलरचा तिथे आपण स्पर्श करू नका, ही आपल्याला प्रेमाची विनंती असेल. सागर मांडवकर खऱ्या अर्थाने सुरुवात डलमलीत झाली होती. दोन फलंदाज लवकर 8 या धावसंख्येवर 2 फलंदाज फटल्यानंतर निश्चित स्वरूपात संघ अडचणीत. बघा जे व्हाईट बाउंड्री आहे बघा, तिथे जे प्रेक्षक आहेत बघा, त्या प्रेक्षकांना आमची विनंती आहे कृपया त्याच्यावर आपण बसू नका, आपण बॅक साईडला व्हायचे आहे. हो टू सागर मांडवकर. तर एकूण धावसंख्या पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 18, तिसऱ्या षटकामध्ये 12 आणि 3 षटक समाप्त झाल्यानंतर 38 धावा. उरलेले चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि गरज असेल 29 धावांची गरज. एमडी सर 12 चेंडू आणि 29 धावा. मडवी सर सुद्धा आमच्या समेत जॉईंट झाले असतील. तर इथे मात्र दिनेश पाटील सरांचा बेलोली संघ आहे आणि ते समालोचन कक्षाची जबाबदारी इथे पार पाडणार आहेत. मात्र आज आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांना आपण पॅव्हिलियन मध्ये सुद्धा पाहणार आहोत. कोण सामना जिंकेल मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, एक कन्फ्युजन मनामध्ये निर्माण झालाय. आपण पाहिलं होतं अभिमन्यूला सुद्धा कन्फ्युजन झालं होतं चक्रीवर फेडण्यासाठी. जर अशी द्विधा मनस्थितीमध्ये वाल संघ अडकला, इथून जर आपल्याला डोकं वरती काढायचं असेल तर मोठी फटकेबाजी करणं खूप गरजेचं असेल. सागर मांडवकर बिल्कुल महाभारत के बारे में अपने बिल्कुल अभिमन्यु के बारे में बिल्कुल सही कहा कि अभिमन्यु महाभारत में चक्रव्यूह में फंसे थे. अभिमन्यु को चक्रव्यूह में जाना मालूम था लेकिन अभिमन्यु को चक्रव्यूह को भेदना मालूम नहीं था. इसलिए बिल्कुल अभी भी ये इसी तरह क्रिकेटर अभी चक्रव्यूह में फंसे और उसे भेदना होगा. वो तो सागर मैदानाकडे आपण वळूया. या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राकेश पाटील संघाचा स्टार प्लेयर, क्रिकेटचे अनेक मैदान गाजवणारा राकेश मात्रे आपण पाहतोय जिथे मंगेश पाटीलने 3रं षटक फेकलं होतं. निश्चित मैदानाकडे जरूर आपण जाणार आहोत. आमचे स्कोअरर या स्पर्धेचा लेखाजोखा करताना राकेश मात्रेचा हा चेंडू खोदून काढला. चेंडूला डीपेक्षा कव्हरला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून एक्सपर्ट लेन दिली गया. परफेक्टली टाइम शॉट फॉर रन. हमको तेरे आशिक है सदियों पुराने, हमको तेरे आशिक है सदियों पुराने.
व्हेरी मच डीजे. धावसंख्या +4, एकूण धावसंख्या ती 42 ऑन बोर्ड. 67 रन्स टू विन. येणारे चेंडू 10 आणि 25 धावेची गरज. या चेंडू पायची जोरदार अपील आणि इथे पंच आमच्याकडे सरकले. बॅट मधून धावा आल्या नाही, बाईच्या स्वरूपात धावा मिळेल ती सिद्धिविनायक वाल संघ जिथे 67 धावा ओलांडायचे आणि या धावा ओलांडताना खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय फलंदाजामधून. जर हे अंतर सोपं करायचं असेल तर चेंडू आणि धावांचं अंतर थोडंसं वाढत चाललंय. इथे जर जेडीएम बेलवली संघाच्या गोलंदाजांना आपली भेदकता सिद्ध केली तर फलंदाजांना अडचणी निर्माण करतील. गुडलाईन स्पॉट वरचा चेंडू आणि हे क्रिकेटचा न उलगडणारं कोड आहे. सोप्या चेंडूला कधी कधी फलंदाज सीमारेषा बाहेर करताना त्याला खूप मोठ्या अडचणी येतात आणि इथे आपण पाहिलं गुडलाईन स्पॉट वरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटवर आला होता. फलंदाज फ्रंटफुटवर नक्कीच सरकला होता पण निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालं राकेश म्हात्रे या गोलंदाजाला. हा चेंडू स्विंग करतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांना थोडासा चल अवस्था. पंचांचा इशारा निश्चितच यावेळेला बाईच्या स्वरूपात 4 धावा. इक्वेशन आपण पाहिलं होतं जिथे धावसंख्या ती 47, पल्ला पार करायचा 67, 12 चेंडू 29. इक्वेशन नंतर हळूहळू वाढत गेला. गोलंदाजी करणारा संघ सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. 9 चेंडू 24, 8 चेंडू 24 आणि उरलेले चेंडू 7 आणि 20 धावेची गरज. जेडीएम बेलवली संघ आपली नावानिशी आपलं कौशल्य दाखवत आहे. अजूनही वेळ गेली नाहीये. दोन्ही संघाच्या हातामध्ये सामना अजूनही बॅलन्स. इथे मात्र अमर पाटील आक्रमक फलंदाजी सिद्ध करतोय आणि कुठेतरी आपल्या संघाची झालेली घसरगुंडी, आपल्या संघाचा कोसळलेला डाव इथे सिद्धिविनायक वाल संघाला खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तर येणारे चेंडू 6 आणि 20 धावेची गरज. सागर खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेची आन बान आणि शान ज्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने इथे सन्माननीय माजी खासदार चषक 2017 स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ते माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उलवा आदरणीय MD खारकर साहेब क्रिकेटचा आनंद घेताना आपण पाहतो. त्यांचं स्वागत हो सागर मांडवकर. तर चला जेडीएम बेलवली संघनायकाला विनंती असेल, चला स्पर्धेची खूप मोठी नियमावली आहे कारण तब्बल 7 इथे नियम आहेत. आम्ही निश्चित वेळ मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचू. ते एकदम स्ट्रिक्ट नियम आहे. तर दिलेल्या वेळेमध्ये स्पर्धा पार पडायचे. संघनायक 25 मिनिटाचा होती. टायमिंग गलाट्या. उरलेले चेंडू शिल्लक राहिले 6 आणि 20 धावेची गरज. दोन्ही संभाव्य संघ या मैदानावर 2 टीम आपण पाहतोय. जेडीएम बेलवली आणि सिद्धिविनायक वाल दोन्ही संघ मैदानावर. म्हणजे ज्यांनी जबाबदारी स्वीकारले आणि ही धाडस घेतोय आपल्या संघाची सर्व जबाबदारी, सामन्याची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतोय आणि आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज जाईल यावेळेला अनुभवी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तो गोलंदाज राजेश पाटील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सरळ बॅटचा फटका आपण पाहिल्याचं क्षेत्ररक्षक तैनात. सरळ बॅटचा फटका क्रिकेटमधील ताकदीचा फटका म्हणून ओळखला जातो. क्रिकेटची महान देवता सचिन तेंडुलकर या फटक्यासाठी निष्णात असायचा आणि स्ट्रेट ड्राईव्हचे षटकार अजूनही आपल्याला द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकरची आठवण करून देत्या. म्हणजे इथे सिंगल डबल काही होणार नाही. मोठे फटके घ्यावे लागतील. 5 चेंडू आणि 19 धावेची गरज. गोलंदाज तयार. यावेळेला राजेश पाटील गोलंदाजी करेल. जेडीएम बेलवली सिद्धिविनायक वाल हा असा होणारा सामना. अमर पाटील फलंदाज सपशेल अपयशी, काही करू शकला नाही. मैदानावर चित्र पाहतोय. 3 पाहुणे आले. 1 शॉन काय वेळावली आला होता, त्याचा मित्र सुद्धा आलाय आणि 3 शॉन पदक, 4 शॉन पदक आणि यांची उपस्थिती ठरलेली असते. हे सुद्धा आवडणारं चित्र मैदानावर पाहतोय. अमर पाटील पार रेस लागले मैदानावर. शॉन पदक आणि भांडण पाहायचंय. रस्ता द्या त्यांना. जाऊया. कदाचित आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल. रस्ता द्या त्यांना.
कारण क्रिकेटवर खूप यांचं प्रेम असतं. आज आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं यांची उपस्थिती ठरलेली असत्या. राजेश पाटीलचा हा चेंडू, अमर पाटील हा फलंदाज काही करू शकत नाही. सागर अतिशय शान पदकाच्या बद्दल आपण प्रतिक्रिया दिली, कारण 1996चा विश्वकपचा जर विचार केला, भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये एक महत्वाचा सामना खेळला जात होता आणि त्या सामन्यामध्ये तसंच झालं. विनोद कांबळे फलंदाजी करत होता, अनिल कुंबळे आणि विनोद कांबळे ओट सागर मांडवकर. 3 चेंडू आणि 18 धावा. हा चेंडू ताकदीचा वापर, बॉल गोजवलाय आणि इथे मात्र झेल सोडलाय. अमर पाटीलचा जरूर झेल सोडलाय, मात्र सामना आपल्या खिशामध्ये हे माहिती. जेडीएम बेलवली संघाला एक चुकी करा, मात्र चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही, हे सुद्धा आवडणारं तंत्र आहे. आणि इथे झेल सोडलाय. येणारे 2 चेंडू आणि 17 धावा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व. सामन्यामध्ये आपली बाजी मारली, सामना खेचून आणला. 67 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर असताना सिद्धिविनायक वाल संघाचे सलामीवीर काही करू शकले नाही. बॉटम एंडचे फलंदाज, मिडल ऑर्डरचे फलंदाजी साथ लाभले नाही. आणि इथे सामना मात्र जेडीएम बेलवली संघ, आपण पाहतोय द्वारकानाथ सारख्या अनुभवी यष्टीरक्षक ज्यांना क्रिकेटचा खूप अनुभव आहे. आणि इथे विलास पाटील आणि दिनेश पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेला जेडीएम बेलवली संघानं सिद्धिविनायक वाल संघाला पराभूत केला. वाल संघाला आपला संघ चुकला कुठे याचा अभ्यास जरूर केला जाईल. आताच्या प्रेक्षणीय सामन्यामध्ये सिद्धिविनायक वाल क्रिकेट संघावर जय दुर्गा माता क्रिकेट संघ बेलवली क्रिकेट संघाने मात करून दुसऱ्या फेरीमध्ये